स्पर्धेमध्ये आपण फ्रीज देणार आहोत. हे सर्वाधिक मोठं पारितोषिक या स्पर्धेचं. आणि पुढल्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 व्हीलर कार देखील पाहायला मिळेल. ही सूचना अनाउन्समेंट आयोजकांनी अगोदरच केले. महेश शेठ पाटील हे दमदार नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ऑर्गनाइज केलं गेलं. शेरू आपण प्लीज मंचावरती या. शेरू आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज संपर्क साधा. आशिष तिकडे शेरू आलेत. गेम इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. महत्वाची मॅच जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये अथवा फायनल मध्ये देखील जाऊ शकतो. कारण पुन्हा एकदा लकी ड्रॉ होईल 3 टीम मध्ये. त्यामुळे अंपायर्स 2 मिनिटं. ओके चला सामन्याला सुरुवात करूया आता. आणि पुढे देखील चिठ्ठ्याच होणार आहेत 3 चिठ्ठ्यांच्या. जिथे डीसीसी कोपऱ्या नसणार आहे त्या चिठ्ठीमध्ये 2 चिठ्ठ्या उडवल्या जातील. पहिला बॉल. पहिलाच बॉल. फुल टॉस. कॅच सोडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सलमानला आपण फिल्डिंग करताना पाहताय. पहिल्या बॉल वरती त्याने कॅच सोडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल खोत हा खेळाडू. कर्जत येथे देखील स्पर्धा सुरू आहे. आणि कर्जत येथे बामणडोंगरी संघ त्यातले काही खेळाडू पोहोचले. तिथे 2 सामने ते जिंकलेत. त्यामुळे या स्पर्धेमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये ते पोहोचू शकले नाहीयेत. रायगडमध्ये सर्वाधिक उल्लेखनीय कामगिरी करणारा संघ म्हणून जिवदा आणि बामणडोंगरीची ओळख आहे. आणि सध्याच्या घडीला त्यांचे यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. संदेश एकमेव असा खेळाडू आहे. त्याच्या सोबतीला निखिल. वेगवान बॉल. तेज तर्रार सोडून दिल्या. डॉट बॉल. पंचांकडे रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग डिपार्टमेंटने चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. चला टीव्ही अंपायर्स बॉलची पडताळणी केली जाईल स्क्रीनवरती आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आमचे मुख्य अंपायर्स संदीपजी पाटील सर तिकडे, मुकेशजी म्हात्रे सर आहेत आणि टीव्ही अंपायर्स दीपकजी पाटील सर यांच्याकडे आपण निर्णय पाठवतो. बॉल वरती नक्की घडले का. फेअर डॉट बॉल. बॅटिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू संपला. आता तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. जो एकच होता तुमच्याकडे त्याचा वापर तुम्ही केला. 3 षटकांची मॅच. 2 बॉल मध्ये फक्त एकच धाव. प्रशांत आणि त्याच्या सोबतीला संदेश हे 2 खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. ओव्हर द विकेटचा पुढचा बॉल. चांगला फटका एंडफिल्डच्या वरून दडलाय. मिडॉनला खेळाडू उभे होते. लॉंग ऑन पर्यंत बॉल पोहोचला. रन्स कंप्लीट केले. एकच धाव. सिंगल डावाला पुढे नेतात. धाव फलकावरती धावा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. अवघ्या 18 बॉलची मॅच आहे. त्यामुळे तुम्हाला मोठे फटके हे कन्वर्ट करावे लागतील. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. आणि जर मोठे फटके आले नाही तर रन्स कमी राहतील. संदेश गोंदली सारखे एक विस्फोटक खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात तुम्हाला कमीत कमी 30-35 तरी व्हायलाच हव्यात. चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक झाले फ्लंबल. चुकी केले. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. चार धावा मिळाल्या आणि 4 धाव संख्येनं संघ पुढे चालला. धाव फलकावरती बिनबाद 6. ओव्हर द विकेट्स न निखिलचा पुढचा बॉल. फुल टॉस दिलाय. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षकात तैनात. पुन्हा एकदा चुकी केली. बॉल जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार. आणखीन एक चांगला प्रहार.
बॉल जाईल सीमा रेषा पार. मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार आणि पुढच्या बॉल वरती ठोकलाय खणखणी षटकार. त्यामधून प्रगट झाला वैरीनाथ हा देव माझा. जत्रा भरते तुझ्या नावाची आज बेलपड गावाला. देव आलो तुझे भेटीला माता चरणी मी ठेवीला. पैर चढून आलो डोंगराला वैरीनाथाचे पालखीला. चाफ्यामधून प्रगट झाला वैरीनाथ. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी साई टीमची धाव संख्या तब्बल 16 धावा. 16 धावा पाहायला मिळतात. याच दरम्यान मॅचला एन्जॉय करतात आमचे मित्र सावरकर गावचे सुमित घरत यांचं देखील आगमन झालं. स्वागत आहे. जरूर आम्ही सावरकर संघाचा फॉर्म पाहतोय. मॅटिंग कधी पुन्हा एकदा त्याच थाटामध्ये येतील. वेगळीच दहशत राहिले या विभागामध्ये मोरिया 11 सावरकर. म्हणून आपण नेहमी म्हणत आलो की ज्या गावाला नाही मंजूर हार त्याच गावाचं नाव आहे सावरकर. आणि आज त्या फॉर्म शोधतात आणि जे येत्या कालामध्ये पुढल्या वर्षी नक्कीच चांगल्या टच मध्ये येतील ही अपेक्षा आपण करूया. जोपर्यंत आमचा जितेश घरत रंगात येत नाही ना तोपर्यंत फॉर्म थोडासा कठीण आहे. चांगला स्ट्रोक बॅट अँड पॅटच्या मध्ये टाकला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल. रन्स कंप्लीट केली जाईल. एक धाव आणि एका धावेने संघाची धाव संख्या पुढे जाईल. धाव फलकावरती 17 धावा. बिनबाद 17 बॉलचा खेळ संपलाय. प्रथमतः बॅटिंग करतायत गावदेवी साई टीमचे खेळाडू. आतापर्यंत 17 धावा पाहायला मिळाल्यात. आक्रमण पहिल्या ओव्हरमध्ये केलं निखिल खोत. तब्बल 16 धावा खर्च केल्या. ऑन साइडला ड्राईव्ह केल्या. अडिश लॉंग ऑन फिल्डिंग पुन्हा एकदा खराब. बॅकअप देखील दिलं नाहीये. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. धाव संख्येने संघ पुढे चाललाय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. बिनबाद 21. 8 बॉलचा खेळ संपल्या. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि हीच गर्दी सांगते की ही स्पर्धा यशस्वी झाली. पण तो आता जे काही सामने सेमीफायनल फायनल आपण पूर्ण करतोय आणि उत्तम असं आयोजन A1 दर्जाची स्पर्धा. बरेचसे संघ प्रतियोगितेमध्ये खेळले. टोटल मॅडी 40 संघ खेळताना आपण पाहिले 5 रात्रीमध्ये. ऑन साइडला चाललाय बॉल. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो राहिलाय खराब. बॅकअप साठी खेळाडू आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल. एका धावेने संघ पुढे जाईल. स्कोर 22 रन्स 22 धावा. 1.3 बॉलचा खेळ संपला. बिनबाद 22. याच दरम्यान या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक राज पाटील यांचं देखील आगमन. हॅलो हॅलो हॅलो. महेश पाटील या स्पर्धेचे सर्व आणि इथे फुलटॉस बॉल प्रहार केलाय आणि सरळ बॅनर वरती जाऊन बॉल धडकलाय. षटकार. इथे पहिली विकेट खेळाडू झाले झेलबाद. चला घाई करा. खेळाडू 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. 28 धावा. 1.5 बॉलचा खेळ संपलाय. रात्रीचे टिक 12:52 होत आहेत आणि या स्पर्धेची पहिली सुपर 5 मध्ये पोहोचणाऱ्या 2 संघांमध्ये मॅच आपण खेळवतोय. पुढच्या मॅच साठी संपर्क साधा. टीम प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध
हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक इथे खेळाडू धावबाद झालेत. प्रतीक मोकला खेळाडू परतावा लागेल. रनआउटची विकेट्स नाखुश आहे कारण गरज नव्हती आणि कॉल देखील केला नव्हता. नीरज चेहऱ्यानं परतलाय. प्रतीक मोकल बॅक टू पॅव्हेलियन. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 खेळाडू बाद 33 धावा. फार महत्वाची विकेट्स या मॅच मधली. प्रतीक मोकल नेहमीच जिम्मेदारीने खेळणारा खेळाडू, पण तो आज मात्र थोडीशी घाई झाली. कॉलिंग नव्हतं, कॉल करायला हवा होता दोन खेळाडूंनी. आणि या गोष्टी फार महत्वाच्या असतात जेव्हा तुम्ही रनआउटची विकेट्स प्रतिस्पर्धी टीमला देता. शेवटचं षटक आहे. सलमान तयार. ओव्हर द विकेट्स पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल टप्पा टाकलाय आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. फार लांब लचक राकेश मोकलच्या बॅट मधून आलाय. उत्तुंग असा षटकार. चांगला फटका. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. राकेश मोकल बॅकफुट वरती गेले. प्रचंड पॉवर जनरेट करत हा फटका ठोकलाय. 6 धाव संख्येसाठी मोठा षटकार. 6 धावेने संघाची टोटल पुढे जाईल. 39 धावा. आता चॅलेंज वाढवलंय गावदेवी साई टीमच्या धावसंख्या पाहायला मिळतात. 2 बाद 39. शेवटचे 3 बॉल. लास्ट 3 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. आणखीन एक प्रहार केलाय. बॅक टू बॅक सलग्न दुसरा मोठा षटकार. याच दरम्यान या स्पर्धेतून रजा घेत असताना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे अगदी जवळचे संबंध असणारे, अगदी असं म्हणूया की आपण राईट हँड आहेत, विरोधी पक्ष नेता रोहिदासजी पाटील साहेब यांचे या स्पर्धेतून अगदी कशी ज्यांचे आगमन पाहायला पण रॉयल एंट्री त्यांची पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतून साहेब रजा घेत आहेत. मनपूर्वक आपला आभार आम्ही व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा द्विगुणित करण्याचं काम आपण जे केलं त्याबद्दल आपलं आम्ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. 2 बॉल 2 षटकार आलेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज विकेट घेतले. सलमानला मिळालं हे यश. पुढच्या बॉल वरती राकेश मोकल झेल बाद. धाव फलकावरती 3 बाद 45. आज श्रीराम नवमीचा पवित्र असा दिवस आणि तुम्ही संगीत देखील ऐकलत. प्रभू श्रीरामचंद्रांचं अयोध्येमध्ये जे स्वप्न पाहिलं तमाम हिंदूंनी आणि ते स्वप्न साकार देखील केलं गेलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची
विशेष भूमिका पाहायला मिळाली, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आणि तुम्ही जी स्पर्धा पाहताय भारतीय जनता पार्टी, बरेचसे तुम्हाला बॅनर्स वरती फोटो देखील पाहायला मिळतात. पनवेलचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब, त्यांच्या समेत तुम्ही उरणचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेब यांना देखील पाहू शकता. आणि त्यांच्या सभोवताली पनवेलचे फोर्ट्रिक आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं देखील बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतो. आणि सभोवताली समोर जो तुम्ही बॅनर्स पाहताय, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब यांच्या नावाची स्पर्धा महेश एंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ पाटील यांनी आयोजित केलेले आयोजन. सर टीव्ही अंपायर्स कडे पुन्हा एकदा निर्णय पाठवला. टीव्ही अंपायर्स अगदी बिझी राहिले त्या मॅच साठी देखील. नक्की या बॉलवरती विकेट्स आले की नाही, की प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. तो इनिंग संपले, धाव फलकावरती जर रनआउट असेल तर 1 रन्स कमी राहील, पोहोचले असतील तर 2 धावा ऍड केल्या जातील. अगदी धगधग सुरू आहे, नक्की काय घडल्या बॉलवरती. गिरीश म्हात्रे यांना मी मंचावरती येण्याची विनंती करतोय. गिरीश म्हात्रे आपण मंचावरती या. खेळाडू नॉट आउट आहे, 3 षटकांचा खेळ संपला आणि आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी साई टीमने धावा काढल्यात 47 धावा आणि 2 रनची पॅनल्टी देखील बामणडोंगरी टीमला, म्हणजे 49 धावा आपण ऍड करतोय. आणि टार्गेट आहे येणारे 18 बॉल 50 धावेची आवश्यकता. 18 मध्ये आता 50 काढाव्या लागतील. 2 रन्स ऍड केल्यात गावदेवी साई टीम, लक्ष ठेवा. आणि टॉस साठी संपर्क साधा. प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमचे कॅप्टन आलेत. गिरवले टीम, चला कुठल्याही प्रकारचा आता वेळ जास्त आपण घेऊ नका, कॅप्टन लगेच पाठवा, पुढच्या मॅचला सुरुवात केली जाईल. सलामीच्या खेळाडू मैदानामध्ये उतरले संदेश आणि त्याच्या सोबतीला ओम हा खेळाडू. 18 बॉल 50 धावेचा पाठलाग. चला गिरवली टीमचे कॅप्टन आहे आता. टॉस करूया आपण. 3 षटकांची मॅच असेल. एकीकडे सुरुंगपाडा संघ आणि दुसरीकडे गिरवली, 2 संघांमध्ये आपण नाणेफेकी करतोय. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन प्रशांत म्हात्रे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आजच्या रात्रीतील एक मोठी मॅच
टीम गिरवले आणि त्यांच्या विरोधात सुरुंगपाड्याचं आव्हान आणि ती मॅच देखील 3च ओव्हरची असेल. 18 बॉल 50 काढायचे आहेत. या मॅच कडे लक्ष वेधूया आपण. 18 मध्ये 50 आवश्यकता. पहिला गोलंदाज प्रतीक मोकल. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक धावत निघालेत. ओ नो मॅन्स लँड. पुन्हा एकदा कॉलिंग बिघडले. मगाशी देखील धावत असताना प्रतीकला कोणी कॉल दिला नव्हता. इथे 2 खेळाडूंमध्ये कॅच होता आणि तालमेल पुन्हा एकदा तेच राहिलं. कॅच ड्रॉप केल्या. रन्स कंप्लीट होत आहेत 2 धावा. प्रतीकला देखील हे चांगलंच ठाऊक आहे. जर संदेश खेळला 18 बॉल तर तो मॅच जिंकून देण्याची ताकद ठेवतो. अशा अनेक वेळा 50 मारण्याचा रेकॉर्ड संदेशच्या नावावरती आहे. पुढच्या मॅचचा टॉस गिरवले संघाने जिंकलाय आणि विचार केला तर संदेशच्या नावावरती सध्याच्या घडीला 5 बाईक आहेत. बायकर मॅन आणि एकाच रात्रीमध्ये 2 बाईक देखील संदेशनं जिंकण्याचा विक्रम केला. गॅप मध्ये ढकलल्या बॉल. फटका चांगल्या. क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा रेषा पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4. समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. बिनबाद 6 धावा. दोन बॉल नंतर 6 धावा. क्लीन बॉल दांडी गोल. या मॅच मधली गोल्डन विकेट्स संदेश गोंदलीला परतवलाय. गोलंदाज प्रतीक मोकलची धारदार गोलंदाजी त्रिफला बाद केल्या आणि या मॅच मधली महत्वाची विकेट्स घेण्यामध्ये प्रतीक मोकल माहीर ठरलाय. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 खेळाडू बाद. 6 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत. समाधान आणि त्याच्या सोबतीला ओम. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 बाद 6. लॉफ केल्या बॉलला लॉंग ऑफ मध्ये धाडल्या. क्षेत्ररक्षक तैनात द्या. फक्त एकच धाव. सिंगल न तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. प्रत्येक ओव्हर मध्ये विचार केला तर जवळजवळ 17च्या सरासरीनं वाटचाली व्हायला हवी. कारण 50 काढायच्यात. प्रत्येक ओव्हर मध्ये 16, 17 हे टार्गेट तुम्हाला ठेवावं लागेल. पण तो तेवढा सोपा प्रवास नसणार आहे मंथन. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप विचार केला बामण डोंगरी टीमचा तर मुख्य खेळाडू स्क्वॉड मध्ये नाहीयेत. त्यामुळे आता थोडस कठीण बनू शकते काम. फक्त 7च झालेत. येणाऱ्या 43 धावेची आवश्यकता. अवघ्या 14 बॉल मध्ये 43 धावा. शॉर्ट पिच बॉल गॅप मध्ये ढकललाय. फटका चांगला आहे. कौशल्यपूर्ण स्ट्रोक. बॉल जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. धाव फलकावरती धावा लागल्यात. 11 धावा. 1 खेळाडू बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिरून खेळायचा होता फटका परंतु बॉल मागे चाललाय. क्षेत्ररक्षक थोडेसे प्लंबल दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. कंप्लीट होतील 2 धावा. 22चा इशारा दिला अंपायर्सनं आणि त्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत. 1 खेळाडू बाद. 13 धावा.
निखिल मोकल हा दुसरा गोलंदाज झालाय, षटक क्रमांक दुसरा निखिल मोकल. धाव फलकावरती 13 लागल्यात, 50 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 13 रन्स खर्च केल्यात. तो आता समीकरण तुम्ही धाव फलकावरती पाहता, येणारे 11 बॉल 37 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 37 धावा. फिरून मारलाय बॉल, डिपेंड विकेट मध्ये जाईल, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1-2 बाउन्स फील्ड करतील, पुन्हा एकदा एकच धाव. आता थोडासा कठीण हा सामना बनत चाललाय, कारण जर मोठे फटके आले नाही तर हा सामना जिंकला जाणार नाही, हे चांगलंच ठाऊक आहे जीवदानी आणि बामणडोंगरी संघाला देखील. पण तो अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला मोठे फटके फार गरजेचे आहेत आणि हा प्रश्न पडला आता की कधी मोठे फटके येतील. पण तो आजच्या रात्रीमध्ये काय गिरवले संघानं बाजी मारले या स्पर्धेमध्ये, प्रत्येक मॅच ते कंटिन्यू केलत राहिले आणि आजच्या रात्रीमध्ये सुपर डुपर कामगिरी ही गिरवले संघाची राहिली आणि त्यांच्या विरोधात पुढच्या मॅच मध्ये सुरुंगपाडा संघ हा देखील खेळणार आहे, जो तिसऱ्या रात्रीमध्ये थेट सुपर 5 मध्ये पोहोचला. फिरून खेळण्याचा प्रयत्न, ओम हा यंग खेळाडू आहे, यंग स्टार, आज त्याला संधी मिळाली, सलामीला तो आला होता संदेशच्या सोबतीनं आणि तो आतापर्यंत जर विचार केला तर रन्स फार जास्त वाढल्यात, गोलंदाजांवरती आक्रमण केलं, 50 धाव संख्येचा पाठलाग करतायत आणि तेवढं सोपं नाहीये. साई टीमची भेदकता आहे, गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि त्यांच्या विरोधात 50 धावा 18 बॉल फार मोठ्या आहेत. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, गॅप मध्ये ढकललाय बॉल, 2 खेळाडू धावतायत परंतु त्यांना भेदून चांगली फिल्डिंग. क्रिकेटमध्ये फुटबॉल पायानं अडवला बॉल आणि रन्स कंप्लीट होत आहेत, 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, क्षेत्ररक्षक चांगले धावत निघाले आणि पहा अगदी बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही श्री बैरीनाथ ढाबा देखील पाहताय, आमचे मित्र प्रसाद पाटील ज्यांचा बैरीनाथ ढाबा आहे, ज्याच्यावरती सर्व अगदी प्रेक्षक असतील जेवणाचा आनंद घेत आहेत. आणि जर गावामध्ये तुम्ही गेलात तर बेलपाड्यामध्ये बैरीनाथ ढाब्याला तुम्ही अवश्य भेट द्या. धाव फलकावरती धावा लागले गेल्यात, 16 धावा, 1.4 बॉलचा खेळ संपला. बॅटच्या रडार मध्ये अगदी शफल होऊन हा बॉल अगदी लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलाय, षटकार. मोठा षटकार आला बॅट्समन ओमच्या बॅट मधून, संघर्ष त्याचा सुरू आहे. 22 झाल्यात परंतु हा प्रवास तेवढा सोपा नाहीये. अद्याप आय थिंक 28 धावेची आवश्यकता. मॅच अद्याप संपली नाहीये, मोठा फटका दुसरा येईल का? यस, डेफिनेटली. बॉल पाठवला डीप मिड विकेट, बाउंड लाईनच्या पलीकडे, दे दनादन बॅटिंग, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, षटकार. मॅडी आपल्या मोटून 3 भाकरी आज खाल्ल्यात. जो मोटू आहे त्याने 3 भाकरी, पतलूला अर्धी देखील संपत नव्हती, त्याची बॉडीच तशी आहे. पतलू आता शरीराकडे काळजी घ्या आपण, कारण प्रचंड उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत, त्यामुळे काहीतरी जास्त खात चला आणि आता मोटू तुमच्यावरती भारी पडेल. सध्याच्या घडीला मंचावरती मोटू आणि पतलू आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे आलेत. आमचे युट्यूबर सतीशजी मात्रे त्यांच्या समेत उपस्थित आहेत. मॅच कडे लक्ष वेधूया. येणारे 6 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. 6 बॉल 22 धावा हे समीकरण मैदानामध्ये. गोलंदाज तयार. राकेश मोकल पहिला बॉल, त्याला स्टंप दाखवलेत आणि इथे त्रिफला बाद केलाय, क्लीन बोल्ड.
समीकरण शेवटचे 5 बॉल मॅच जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता. 5 चेंडू आणि 22 धावा हे आव्हान. गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश मोकळची धारदार गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. आता हा सामना पूर्णपणे निघून चाललाय हातातून. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी यावेळीचा बॉल ऑन साइडला तडाखा दिलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडं. आणखीन एक षटकार. जरूर आज जी जेवणाची व्यवस्था केली ते आमचे प्रसाद पाटील बैरीनाथ ढाब्याचे ऑनर, ज्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीचं जेवण पुरवलं गेलं आयोजकां कमिटीकडे. त्याचं विशेष कौतुक करूया आपण. समीकरण आता शेवटचे 3 बॉल मॅच जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. लास्ट 3 बॉल 16 धावा. राऊंड द विकेट न आलेत. आणखीन एक. मॅच संपली नाही. आता सामन्यात येईल मजा. कारण 2 बॉल 2 षटकार. आता समीकरण आले शेवटचे 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. दोन चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. न थके पाव कभी नहीं हिम्मत हारी है. मैंने देखे कई दौर और आज भी सफर जारी है. व्हॉट अ मॅच. डोळ्यांवरती आता विश्वास बसत नसेल साई समर्थकांचा की हा सामना इथपर्यंत आलाय. आणि मगाशी रन्स पाहिजे होत्या जवळजवळ. 22 धावेची आवश्यकता असताना आता समीकरण आलंय 2 बॉल 10 धावा. ओ इथे हा बॉल डॉट. निर्धाव चेंडू. आता शेवटचा 1 चेंडू आणि 10 धावा. आता पूर्ण काम कठीण. जर नो बॉल एक्स्ट्रा रन आल्या तर सामन्यामध्ये जिवंतपणा राहील. प्रशांतजी म्हात्र्यांची चावी कोणाकडे असेल तर आणून द्या. किया गाडीची चावी आहे. प्रशांत म्हात्रे आमचे आयोजक आहेत आणि त्यांच्या गाडीची चावी त्या हरवले. कोणाला मिळाली असेल तर लगेच द्या. पण इथे षटकार ठोकलाय आणि अवघ्या 4 धावेनं 4 धाव संख्येनं हा पराभव स्वीकारावा लागेल. आणि हार्ड लक म्हणूया. प्रिन्स 11 जीवदानी बामणडोंगरी टीम कमालीची फाईट केली आणि तो या स्पर्धेतलं आपलं आव्हान अगदी इथपर्यंतच थांबेल. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा सुपर डुपर हिरो प्रशांत मोकळ ठरलाय, ज्यानं 7 बॉल खेळलेत आणि बॅटिंग करत असताना 7 बॉल मध्ये 21 धावांचं योगदान दिलंय. 300चा स्ट्राईक रेट. असा प्रशांत मोकळ ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला प्रशांत या लगेच. आणि पुढचा